भरली शिमला मिरची, त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे शिमला मिरची घेतली कापून, फक्त 4 फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे घेतलेलं आहे, याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, थोडंसं खोबरं आणि लसूण आहे. हा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि लाल तिखट, मीठ आहे. हे जिरे आहेत फोडणीसाठी. आता हा जो मसाला आहे हे सगळं मिक्स करून एकत्र करून हे एकजीव करण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी घालते. पाणी गरम करून घेतलेलं आहे मी भाजीसाठी आधीच. तुम्ही या पाण्याऐवजी तेल पण घालू शकता, पण भाजी जास्त तेलकट नको म्हणून मी इथे पाणी घातलेलं आहे. तर हा जो मसाला करून घेतला आहे मिरच्यांमध्ये भरून घेऊया. ही भाजी तुम्हाला हवी तशी रश्श्याची सुकी दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. इथे मी सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित मसाला भरून घेतलेला आहे. तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी फोडणीसाठी जिरे घालते आणि ह्या भरून घेतलेल्या मिरच्या त्या तेलावरती ह्या शिमला मिरच्या व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे. कुठलीही भाजी झाकण ठेवून शिजवली की त्याची चव अजून जास्त छान लागते. थोड्याशा तेलावर मिरच्या परतून घेतल्यानंतर आता मी झाकण ठेवून देत आहे. याला दमदमीत 5 मिनिटं वाफेवर वाफ काढायची. आपण आता एकदा चेक करूया मिरच्या वाफ लागली की नाही व्यवस्थित. तर इथे तुम्ही बघू शकता मिरच्या थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत. तर आता मी पुन्हा एकदा व्यवस्थित ह्या तेलावर फ्राय करून घेते आहे. मी आधीच हे पाणी गरम करून ठेवलेलं होतं, त्यातलं मिरच्या शिजतील इतपत पाणी मी त्यामध्ये घालते आहे. साधारणतः 1 ग्लास भर पाणी मी घातलेलं आहे. आता पुन्हा झाकण ठेवून व्यवस्थित मिरच्या शिजवून घ्यायच्या आहे. 5 ते 10 मिनिटात मिरच्या व्यवस्थित शिजतील. आता जसं की बघू शकता तुम्ही इथे जवळ पूर्ण शिजलेली आहे शिमला मिरची. आता वरून बारीक जसं की बघता शकता शिमला मिरची शिजलेली आहे. आता मी वरून कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली. एकदम मिक्स करून घेते.
हा हा, बघताच तोंडाला पाणी सुटतंय की नाही. चला गॅस बंद करते. चिरलेली कोथिंबीर घालते.